आणि गाईज खरंच 2-3 पोळ्या फुटल्या होत्या आणि त्याच मला आल्या. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दादाजी शाळेत गेले, त्यांना काय सुट्टी नव्हती आणि आता आम्हाला जायचं वारुळाला. आणि तसं आज माझा काल पण उपवास भावाचा आणि आज पण श्रावण सोमवार आहे. तर मी काय सोडलेला नव्हतं भावाचा उपवास, तसंच मी आज श्रावण सोमवार पण आहे मला. तर आता मी साडी घालणार आहे. म्हटलं चला आता वारुळ जायचं म्हटलं थोडंसं सजलं धजलं तर पाहिजे, सणासुदीला का होईना साडी वगैरे घातली पाहिजे. तर म्हटलं आता ही साडी घालते, तर मग मस्त तयार होऊन आम्ही जाणार आहोत वारुळाला. तर चला सगळ्यात आधी मस्त मी तयार होते आता. आणि गाईज मी आता थोडंसं उरकून घेतलं आहे, म्हणजे फक्त साडी घातली आणि बँगल्स वगैरे घातल्यात, दुसरं काही वेगळं काही केलेलं नाही आहे, साधी सिंपलच आहे. तर आता आम्ही चाललेत वारुळाला. आणि नाही का माझ्या घराजवळ समोरच वारुळ आहे, 2-3 ठिकाणी वारुळ आहे. सकाळपासून बायकांना येतात वारुळाला तिथं. तर म्हटलं चला आता मी पण जाऊन येते, त्याच्यानंतर मग मला स्वयंपाक करायचा आहे. आता मस्त ताट बनवलं आहे. तर आज सगळ्यात आधी वारुळाला जाऊन येऊया. आणि बऱ्याच ठिकाणी नाही का कालच वारुळाला जातात. तर आमच्या इकडे नाही का ज्या दिवशी नागपंचमी आहे ना त्या दिवशीच वारुळाला दूध पाजायला जातात. आणि असं पण म्हणतात की दूध पाजायच्या नंतर साप मरतो, साप दूध पित नाही. पण आता जी परंपरा आहे तेच आपण करतोय. तर चला मी चालले तर वारुळाला. आणि ही जी साडी आहे ना माझी ॲनिव्हर्सरीची साडी आहे, दुसऱ्यांदा घातली आहे. आणि कशी दिसते ते पण सांगा. तर चला सगळ्यात पहिलं वारुळाला जाऊया आपण. गाईस बघा मस्त ताट वगैरे बनवून झाले. तर आता चाललो आम्ही वारुळाला. तर चला 10 वेळा वर्षात बघतात बहिणीचं 10 वेळा. 2 घंटे झालं तुम्ही साडी घालताय. तुम्ही सांगा आता मी एवढं काय केलं तेव्हा साडी घालायला. फक्त साडी घातली निघाली बघा, फक्त बँगल्स घातलेत. आणि गाईज आता मी लागले स्वयंपाकाला. आणि स्वयंपाकामध्ये बघा मस्त आमटी पण झाली. इकडं भज्याची तयारी आहे. आणि या भजनचा आकार पाहून नाही का भाऊजी माझ्या भजनच्या आकारला हसत होते. कशाबद्दल हसत होते काय माहीत, काय मी ना. आणि खाऊन तर भरपूर गेले, छान झालं म्हणलं. तेव्हा इकडं कोरडे आहे आणि इकडे मॅडम पीठ मळतात. काय मॅडम. आणि इकडे मी अशा अवतारात स्वयंपाक करते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मी ना गाईज खरंच मला नाही का हां मी म्हटले होते आता साडी घालायला लागले तर साडी घालूनच स्वयंपाक बनवते. कारण मला एक रील्स बनवायची होती म्हणून म्हटलं आता साडी घालून स्वयंपाक करते. परत मग साडी काढल्याच्या नंतर मग मूड जातो ना घालावून काढा परत, म्हणून म्हटलं जाऊ दे आता होईल तसं ॲडजस्ट करते. आणि एवढं काही नाही आहे, ठीक आहे झालं सगळं स्वयंपाक. छान. आता फक्त इकडं मस्त आहे पुरण पण करून ठेवले. मीनाक्षी पीठ मळते. बाकी कोरडई पापड गुळ आमटीचं पण झाली, भजी पण झाली तर आणि भात पण झालेला आहे. आता फक्त चपात्या राहिल्या पोळ्या राहिल्यात. आता पोळ्या करून घेते मी, म्हणजे माझं स्वयंपाक पूर्ण फिनिश होत आहे. आणि आहोंना उपवास आहे सोमवार, मला पण उपवास आहे सोमवार. आणि निवांत 6 ते 7 वाजता आम्ही उपवास सोडणार आहे. तर आणि भावाचा उपवास अजून आम्ही पण सोडलेला नाही. काय पाहिजे मी नाही सोडला ना, पुरणपोळी सोडायचं आहे. ओके. आणि फायनली काही सगळा काही स्वयंपाक वगैरे झाला आहे. आणि आता मस्त ताट बनवले सर्वजण जेवायला. सर्वांना तर नाही दाखवत पण आता मी तुम्हाला माझं ताट दाखवते. म्हणजे व्यवस्थित सजवून ठेवले, जे की मला व्हिडिओ काढायचा होता. तर सगळेजण माझ्या ताटाकडे बघत होते की हिचं ताटीनं कसं घेतलं. तर मला शूट काढायचं होतं म्हणून मी माझं ताट असं घेतलेलं आहे. आता कोणीही बोलत नाही आहे. तर ठीक आहे चला सगळ्यात आधी आता पोटपूजा करून घेतोय आणि मग बाकीचं ब्लॉग मी तुमच्यासोबत कंटिन्यू करते. कारण नाही का मला एवढी भूक लागली आहे. एकतर साडी घालून पूर्ण स्वयंपाक केला आहे मी आणि त्याच्यात मला कालचा पण उपवास आणि आज पण उपवास. आता मला जाम भूक लागली आहे. तर सगळ्यात पहिलं माझं ताट बनवून दाखवते मी तुम्हाला. दिस माय ताट. आणि गाईज खरंच 2-3 पोळ्या फुटल्या होत्या आणि त्याच मला आल्या. तर आता जे रिअल आहे मी तेच तुम्हाला दाखवते. तर चला सगळ्यात आधी मी माझी पेट पूजा करून घेते. गाईज मस्त जेवण झाले आणि खूप मन भरून जेवण केले मी, कारण 2 दिवसाचा उपवास होता. आणि त्याच्यात फेवरेट माझी गुळाची पुरणपोळी आवडते. बऱ्याच जणांच्या इकडे साखरेची पोळी केली जाते. मला साखरेची पोळी अजिबात नाही आवडत, मला गुळाचीच पोळी आवडते. आणि गुळाचं गुळवणी आवडतं. तर मस्त जेवण झाले. आणि आता टाईम आहे आपला खाली चालण्याचा. अर्धा तास का 1 तास का होईना मी खाली जाते.
म्हणजे 1 तास कंप्लीट असतो. मी आता घरातून 9ला गेल्यानंतर 10ला वरती येते. 1 तास चालतो किंवा अर्धा तास चालू आम्ही गप्पा वगैरे मारत बसत असतो. मस्त छान बसायला आहे तिथे. तर आता जायचं आहे आम्हाला खाली. आपल्या चॅनलवर नवीन असतं प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि आजचा ब्लॉग माझा आता मी इथेच एंड करते. अशीच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.